सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क। ओएसिस इंडियानं ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्यानं मिरज इथं मानवी तस्करी प्रतिबंध आणि डिजिटल सुरक्षा जागरूकता कार्यशाळा आयोजित केली। दीप प्रज्वलन करताना मानव तस्करी विरोधी युनिटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक आणि तस्करी पोलीस प्रभारी सुनील गिड्डे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती निवेदिता ढाकणे, रेणुका मंडळ संस्थेचे अध्यक्ष परशुराम कुंडले तसेच मिरज सुधार समितीचे अध्यक्ष राकेश दादासाहेब तामगावे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमात सरकारी विभागांचे विशेष पाहुणे उपस्थित होते। मानव तस्करी विरोधी युनिटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तस्करीशी संबंधित व्याख्या, कारणे आणि कायदे यावर चर्चा केली। पोलीस निरीक्षक आणि तस्करी पोलीस प्रभारी सुनील गिड्डे यांनी 30 जुलै हा मानवी तस्करी आणि आधुनिक काळातील गुलामगिरी विरोधी आंतरराष्ट्रीय दिन म्हणून अधोरेखित केला। बाल कल्याण समिती CWCच्या अध्यक्षा श्रीमती निवेदिता ढाकणे यांनी पोक्सो, बाल शोषण, पर्यवसन आणि तस्करी झालेल्या पीडितांचे पुनरेकीकरण यावर अंतर्दृष्टी सामायिक केली। आधुनिक काळातील गुलामगिरीचा सामना करण्यासाठी जिल्हा कायदेशीर अधिकारी, पोलीस विभाग, AHTU, स्वयंसेवी संस्था आणि इतरांकडून सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली। इतर उल्लेखनीय उपस्थितांमध्ये श्री संगाराम गायकवाड, महेश गायकवाड आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे संचालक विनायक कुलकर्णी यांचा समावेश होता। ओएसिस इंडिया NGO मधील रिसोर्स पर्सन मध्ये डॅनियल जेब्राज, मोजेस कोट्रिके आणि संदीप लोखंडे यांचा समावेश होता। सहभाग्यांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, NGO नेते, MSW कॉलेजचे विद्यार्थी, स्वधार होमचे समुपदेशक, वृत्तनिवेदक समुदाय, महिला गट आणि इतर समुदाय नेते यांचा समावेश होता। मानवी तस्करी रोखणे, डिजिटल सुरक्षिततेला प्रोत्साहन देणं आणि उपस्थितांना गैरवापर, मुलींची सुरक्षितता आणि महिला सुरक्षिततेबद्दल सुशिक्षित करणे हे या कार्यशाळेचं उद्दिष्ट होतं। या कार्यशाळेचं सूत्रसंचालन माननीय युवराज मगदूम यांनी केले, तर मिरज सुधार समितीचे अध्यक्ष माननीय राकेश दादासाहेब तामगावे, रेणुका मंडळ संस्थेचे अध्यक्ष परशुराम कुंडले, रामलिंग तोडकर, कमल माळी, बाबा आमटे यांच्या अशोकवन प्रकल्प नागपूर इथं कार्यरत असणारे माननीय विजय व माननीय सरिता पाटील, प्रतिष्ठा न्यूजचे संचालक तानाजी जाधव, भगिनी निवेदिता संस्थेच्या सुजाता जोशी, टिळक मुक्त विद्यापीठ पुणे व भारती विद्यापीठचे सामाजिक कार्य विभागाचे विद्यार्थी आणि इतर 100हून अधिक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले, आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र।